जय भीम, जय संविधान. मी राहुल गायकवाड, सेक्रेटरी, इंटरनॅशनल आउटरीच अँड एंगेजमेंट फ्रॉम वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र. I got a lot of calls and the messages from people, and they were asking me about that why Advocate Balasaheb Ambedkar ji has supported Vijay Thalapathi's party back to Tamil Nadu, which is TVK. काय म्हणजे त्याच्या पाठचं तुमचं हे काय आहे? व्हॉट एक्झॅक्टली द पर्पज ऑफ सपोर्टिंग दॅट पर्टिक्युलर पार्टी, आणि याच्या पाठी काय तुमचा पॉलिटिकल अजेंडा वगैरे आहे का? तर सर्वप्रथम मला त्या सगळ्या बुद्धिजीवींना, अनाड्यांना आणि कमी डोके असलेल्या लोकांना हे सांगू इच्छितो मी की बाळासाहेब आंबेडकर हे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक लेगसी चालवत आहेत. आणि जेव्हा त्यांच्यावर तो भार असतो, ती एक प्रोटेक्शन करण्याची एक जबाबदारी असते संविधानाची, ॲज अ फॅमिली, ॲज अ पर्सन, ॲज अ सिटिझन ऑफ द इंडिया. त्यावेळेस ते त्या पद्धतीने रिॲक्ट करत असतात आणि त्या पद्धतीने त्यांचे मतं मांडत असतात. आणि त्यांचं हे मत मला असं वाटतं इंडियाच नाही तर वर्ल्ड वाईड रिकग्नायझेशनमध्ये आलेलं आहे. म्हणजे इवन युनायटेड किंगडममध्ये याची भरपूर चर्चा चालू आहे. US मध्ये चर्चा चालू आहे की बाळासाहेबांनी कशा पद्धतीने कॉन्स्टिट्युशनल पॅरामीटर्समध्ये जे सध्याचं तमिळनाडूचं जे राजकारण आहे ते बसत नाही. या गोष्टींवर बाळासाहेबांनी आपलं मत कशा पद्धतीने व्यक्त केलं याच्याबद्दल खूप जास्त चर्चा होत आहे. आणि ही चर्चा का होत आहे हेही आपल्याला समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. लेट्स अंडरस्टँड द कंपॅरेटिव्ह अनालिसिस बिटवीन द TVK, म्हणजेच विजय थलापतींची जी पार्टी आहे, या पार्टीमध्ये जे 118 यांचे जे पर्टिक्युलर मेजॉरिटी लागते आउट ऑफ 234 सीट्स बॅक टू दी तमिळनाडू. सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल की तमिळनाडूचं राजकारण जे आहे हे नेहमीच, म्हणजे हिस्टॉरिकल जर तुम्ही पाहिलं तर हे खूप जास्त फ्लक्च्युएटेड आहे. म्हणजे 1916 पासून जर तुम्ही पाहिलं, 1925 मध्ये पेरियारजी येतात आणि ते सोशल जस्टिस मुवमेंट थ्रू आउट द द्रविडन मुवमेंट ते पेनेट्रेट करतात. त्याच्यामध्ये कास्टिझमवर ते बोलतात, वुमन राईट्सवर ते बोलतात, मॅरेज रिस्पेक्टवर ते बोलतात, ज्याला सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट असंही म्हणलं जातं. आणि त्यानंतर तुमचा DMK येतो, AIDMK येतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आता बाकीच्या ज्या पार्टीज आलेल्या आहेत त्या सेक्युलर आहेत किंवा बऱ्याच फ्लक्च्युएशन्स आहेत. इवन तुम्ही यांचे जे आलेले निवडून आलेले MLAs जरी पाहताल, त्यांची संख्या जर पाहताल ती ही कंप्लीट मोनोपोली बेस्ड आहे. म्हणजे बाकीच्या पार्ट्या इकडे जास्त उभरून आल्या नव्हत्या आतापर्यंत. एक लिमिटेड राजकारण राहिलेलं आणि त्याच्यामध्येच ते राजकारण खेळत होते. आता मला वाटतं की तमिळनाडूचे जी जनता आहे त्याने यावेळेस खूप चांगला निर्णय घेतला आणि थोडं राजकारणाला शफल करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच बेसिसवर जो TVKचा निर्णय आला, म्हणजे जो विजय थलापती जे आहेत त्यांच्या पार्टीचा जो निर्णय आला, तो एक लँडमार्क निर्णय झाला, हिस्टॉरिकल निर्णय. तर मला असं वाटतं की DMK आणि AIDMK हे जे आता पॉलिटिकल ज्या डिस्कशन्स चालू आहेत, या डिस्कशन्सवरूनच तुम्हाला समजून येईल की नव्या चेहऱ्याला मार्केटमध्ये लॉन्च होण्यासाठी, म्हणजे विजय थलापती सारखा वेल एज्युकेटेड, हायली क्वालिफाईड ऍक्टर आणि वेल रिकग्नाइज इन द वर्ल्ड वाईड, हॅव्हिंग अ लॉट ऑफ वेल्थ विथ हिम, म्हणजे त्याची जी प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्याकडे जे त्याचे जे संस्था त्याने खोललेल्या आहेत या खूप जास्त असतानाही त्याला किती तकलीफ होते आता सध्याच्या स्थितीला गव्हर्नमेंट स्थापन करण्यासाठी. हेच बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन थ्रू तुम्हाला इझी करून दिलं होतं, ज्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. लेट्स अंडरस्टँड की TVKला आपल्याला का सपोर्ट केला पाहिजे प्रथमतः. सो ही पीपल मॅन्डेट आहे, लक्षात ठेवा. TVKला भेटलेले 108 वोट जे आहे ते पीपल मॅन्डेट आहे. TVK won the highest number of seats, 108 seats, far ahead of the DMK and AIDMK. That these people need to understand that people have given the clear mandate to the TVK, which is the Vijay Thalapathi's party basically. So really we follow the constitutional values? That is the question from my side to the DMK and AIADMK साठी.
आहे का तुमच्याकडे? तुम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या वार्ता करता, बाबासाहेबांच्या वार्ता करता. इट्स अ पीपल मॅन्डेट, राईट? पीपल हॅव गिवन द मॅन्डेट टू देम. देन वाय नॉट यू पीपल आर गिविंग देम अन मॅन्डेट? Why you people are struggling to give, giving, the backup to him? You have to give a backup to him. You have to promote him. He's a upcoming, the party in the Tamil Nadu might get the changes in the fraternity or the future politics of the Tamil Nadu, and in future probably in the India itself. So why you are not supporting him? Here is also the politics comes up. So we need to understand that people mandate is the most important factor in this particular moment, which has been completely neglecting by the DMK and AIADMK. समजून घ्या या गोष्टींना. दुसरी गोष्ट, फर्स्ट क्लेम रूल, जो फर्स्ट क्लेम रूल आहे, अंडरस्टँड, इन अ हंग असेंब्ली, म्हणजे जी अटकलेली असेंब्ली आहे सध्याच्या स्थितीला, इन हंग असेंब्ली, द गव्हर्नर normally accesses who can command majority. TVK has the first democratic claim as a single largest party unless another group shows the clear majority. If there are the other parties, like आता जर तुम्ही नव्या चेहऱ्याला पाडून, if you really following up the constitution and if you really have a democratic values, I would like to say, to the president of the DMK and AIADMK, that you really have a morality with you, that you will definitely support TVK because it's a first claim rule, and you two of party if comes together, but again your ideologies are completely different, then you are playing a unfair politics and unfair governance in the Tamil Nadu, and it will be affecting on the futuristic goals of the India to get the good economic balancing in the India itself. So understand what kind of issues will be facing up in future. फ्लोर टेस्ट प्रिन्सिपल जो असतो तुमचा, म्हणजे मेजॉरिटी शुड बी, अंडरस्टँड करा की राज्यपाल काय म्हणतायत आणि ते काय एक्झॅक्टली त्यांचं कॉन्फ्लिक्ट आहे. मेजॉरिटी शुड बी टेस्टेड in the assembly, not only inside a Raj Bhavan. Courts have repeatedly treated floor test as a proper democratic method. Why these people are going behind the parliament then? तुम्ही फ्लोर टेस्ट करू शकता. फ्लोअरवर तुमचं जी जी तुमची ट्रेडिशनल मेथड आहे त्याला फॉलो करून तुम्ही फ्लोर टेस्ट प्रिन्सिपलनुसार TVKला निवडून देऊ शकता. म्हणजे एका यंगस्टरला पॉलिटिकली स्टेबल होण्यासाठी किंवा स्वतःचं एक ऑरा आणण्यासाठी किती स्ट्रगल करायला लागतो हे तुम्ही पाहून घ्या याच्यामध्ये. काँग्रेसचा सपोर्ट आपण पाहू. काँग्रेस हॅज पब्लिकली डिपेंडेड अँड सपोर्टेड TVK, सेइंग इट्स इन द स्टेट ऑफ डेमोक्रेटिक पार्टी, डेमोक्रेटिक अँड द सेक्युलर इंटरेस्ट. मला सांगा, काँग्रेसला उडून उडून 5 त्यांना सीट्स आलेल्या आहेत आणि बोलतोय की आम्ही सपोर्टमध्ये आहोत. तुम्हाला जर एक 50 सीट्स असतात ना, तर तुमचा ऑरा वेगळा असतो. तुमचा ओरा वेगळा असताना हे तुम्ही ऑलरेडी करून दाखवलेलं आहे बऱ्याच वेळेस. त्यामुळे 5 सीट तुमच्याकडे भेटलेल्या आहे, तुम्हाला कमी सीट्स आहे, त्यामुळे तुम्ही इथेही पॉलिटिक्स खेळताय. ॲज युजल तुम्ही माइंड गेम खेळता आणि तुमच्या माइंड गेममध्ये तुम्हीच अडकता. नो रायव्हल मेजॉरिटी येट, म्हणजे DMK आणि AIADMK या दोघांनीही आतापर्यंत काही डिक्लेअर केलं नाही, कारण यांच्या दोघांच्या ज्या हिस्टॉरिकल पार्टीच्या ज्या आयडिओलॉजीज आहेत या कम्प्लिटली अपोजिट आहेत. कम्प्लिटली अपोजिट आहेत. त्या एकत्र येणं आणि तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन करणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल असं लोक म्हणतायत सध्याच्या स्थितीला. इव्हन बरेचसे रिपोर्ट्स या सगळ्या गोष्टी सांगतायत. त्यामुळे मला असं वाटतं की इट्स अ नो रायव्हल मेजॉरिटी येट, अँड almost the election has done, election results has been gone off since last week, and still the government is not formed. हा हे नुकसान जनतेचं आहे. जनता टॅक्स भरते, जनता तुमच्याकडे अपेक्षा करते. तुम्ही लवकरात लवकर गव्हर्नमेंट फॉर्म केलं पाहिजे, आणि एवढीच ती रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती DMK आणि AIADMK या दोन्ही पार्टीजची आहे, समजायला पाहिजे. स्टेबिलिटी टेस्ट म्हणजे द गव्हर्नर कॅन आस्क फॉर द प्रूफ, बट cleanest constitutional route is inviting the claimant and ordering an early floor test. Floor test का ना करत आहे? काय प्रॉब्लेम आहे? काय इश्यू आहे? Earliest the floor test needs to be done in the assembly. Why the Rajyapal ji, governor, is taking a personal interest into the into the people movement? Basically, that is my question.
आपल्याला समजायला लागेल की बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी कोणत्या पद्धतीने सांगितलेली, कोणत्या पद्धतीने एक्सप्लेन केलेली आणि काय त्याच्यामधलं तथ्य होतं. बाबासाहेब म्हणायचे की कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी इज इंडिस्पेन्सेबल कंडिशन ऑफ द गव्हर्नमेंट ॲट वन्स फ्री ॲट द पीसेबल. आता तुम्ही जर त्याला टीव्ही केशी जर बघताल तर गव्हर्नर पार्टीज किंवा एमएलए शुड फॉलो द कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस. It is completely shown by this particular quote has been Baba Sahib used in the parliament a lot of time. So why not these people are the governor or parties or MLAs are following up the constitutional morality based principles which has been already discussed by the Dr. Baba Sahib Ambedkar in the parliament. Parliamentary democracy, let's understand, we have, Baba Sahib used to say that we have adopted a parliamentary democracy. In parliamentary democracy, a assembly floor is the real place to prove the majority. Then why the people, the system is stopping TVK to prove the majority over there, which is the biggest question again. Constitutional methods, where the constitutional methods are open, there can be a justification for the unconstitutional methods as well. हे बाबासाहेबांचं कोट आहे पार्लमेंट मधलं. म्हणजेच TVK should seek support legally and prove majority by the floor test, not through the street pressure or the हॉर्स ट्रेडिंग. बेसिकली अंडरस्टँड करा तुम्ही, तुमच्याकडे लिगल ग्राउंड आहे TVK साठी सुद्धा. आणि त्याच अनुषंगाने बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने ट्विट केलं आणि ज्या पद्धतीने बाळासाहेबांनी स्वतःचं मत व्यक्त केलं, याला समजून घ्या. प्रत्येक वेळेस टीका करून होत नसते. काही गोष्टी काही माणसं वेगळ्या पद्धतीने करत असतात. इट्स अ पॉलिटिक्स. आणि बाळासाहेबांनी एकदम बोलतात ना, एकदम घाव टाकलेला आहे की एक्झॅक्टली कुठे तुम्हाला काय करायचं आहे. सेम ट्विट त्यांनी इन अपोजिट टू द मायावतीजी साठी सुद्धा केलेला आहे. चांगले संबंध म्हणजे कनेक्शन असताना सुद्धा. कारण बाळासाहेबांना सर्वात इम्पॉर्टंट आहे कॉन्स्टिट्यूशनल ग्राउंड जो आहे तो कम्प्लिटली फॉलो झाला पाहिजे. तो महत्वाचा आहे. तो जर फॉलो झाला नाही, डिस्कनेक्ट झाला, तर मग कुठेतरी प्रॉब्लेम आहे असं आपल्याला गृहीत धरावं लागेल. त्यामुळेच बाळासाहेबांनी ट्विट केला आणि त्यामुळेच या बुद्धिजीवींना, अज्ञानांना आणि महान आत्म्यांना माझं हे असेल की बाळासाहेबांनी TVKला का सपोर्ट केला. याच्यापाठी पॉलिटिकल नाही तर कॉन्स्टिट्यूशनल मोरालिटी, कॉन्स्टिट्यूशनल ग्राउंड सपोज टू बी fair and free and fair in the India for the people of this country. लास्ट जाता जाता आपण सांगू की बाबासाहेबांनी सोशल डेमोक्रेसीवर सुद्धा काही म्हणालेले, काही कोट्स केलेले. पॉलिटिकल डेमोक्रेसी मस्ट रेस्ट ऑन द लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फेटर्निटी. म्हणजेच TVK क्लेम इज स्ट्रॉंगर इफ इट प्रॉमिसेस इन्क्लुसिव्ह गव्हर्नमेंट, सोशल जस्टिस अँड मायनॉरिटी प्रोटेक्शन. सो हा आमचा सल्ला TVKला सुद्धा असेल की तुम्ही इक्वल गव्हर्नन्स जर बनवत असाल तर तुम्हाला डेफिनेटली सपोर्ट भेटेल. आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्या पार्टींशी बसून बोलावं लागेल. तुम्हाला तुमचे प्लॅन सांगावे लागतील, तुम्हाला तुमचे विजन सांगावे लागतील. आणि तुम्ही जर हे सांगितलं तर कदाचित तिथे इक्वल गव्हर्नन्स येईल. आणि इक्वल गव्हर्नन्स आलं तर तुम्ही अजून स्ट्रॉंग होताल. आणि या RSS सारख्या ज्या विभद्र शक्ती आहेत यांना तुम्ही इझिली तडेजोड करू शकता, त्याच्यावर तुम्ही घात टाकू शकता. एवढं बोलून मी माझे थोडंसं एक अनालिसिस सांगायचा प्रयत्न केला. आणि का म्हणून बाळासाहेबांनी ट्विट केलं आणि स्वतःचं मत व्यक्त केलं की लिगली जायला पाहिजे, लीगल ग्राउंडवर भांडायला पाहिजे TVKने, याचं मी थोडंसं विश्लेषण केलं. जय भीम, जय संविधान.